मित्रांनो नमस्कार. मी दादा राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज तुमच्यासाठी विशेष अशी माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी खास बनवतो आहे. काही बुरशीनाशक औषधं आहेत बघा, जे जवळपास मार्केटमध्ये आणि फार प्रसिद्ध आहे, जुने आहेत आणि सर्वात जास्त काम करणारे औषध आहे. बघा, तुम्हाला ह्या फोटोमध्ये जे दाखवलेले आहे M45 आणि साप असे दोन बुरशीनाशक आहे. मित्रांनो, हे दोन्ही बुरशीनाशक खतरनाक आहे आणि चांगले रिझल्ट्स पण आहे यांचे आणि जास्तीत जास्त रोगांवर हे कामं करत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला हे दोन औषधं माहिती असणं गरजेचं आहे. आणि फार जास्त प्रमाणात लोक याला मागणी करतात, पण तरीही याची डिटेल्स माहिती, सविस्तर माहिती तुम्हाला असायला हवी म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. दोन औषधं दाखवण्यात आलेले मित्रांनो फोटोमध्ये. एक आहे M45, दुसरा आहे साप पावडर. इंडोफिल कंपनीचं हे M45 आहेत. हेच मेन ब्रँड आहे. ओरिजिनल M45 हे इंडोफिल कंपनीचंच आहे आणि साप पावडर हे ओरिजिनल UPL कंपनीचं आहे. या नावानं मित्रांनो तुम्हाला दुकानावर गेल्यानंतर वेगवेगळ्या, तुम्ही जर M45 मागितलं तर वेगवेगळ्या कंपनीचं M45 नाव असतं, पण कंपनी बदलली असते. पण ओरिजिनल M45 इंडोफिलचं आहे, ते घ्यायचं. साप पावडर हे सुद्धा ओरिजिनल UPLचं आहे. तुम्ही साप मागितलं तर तुम्हाला दुसरे औषध म्हणतील घटक हेच आहे, असू शकतात घटक, पण हे दोन्ही चांगले काम करतात. मित्रांनो बघा, साप बुरशीनाशक हे एक पद्धतशीर आणि संपर्क बुरशीनाशक आहे, तर M45 हे संपर्क बुरशीनाशक फक्त, जे सर्व भाजीपाला व इतर पिकांच्या पानांचे ठिपके, गंज लागणे या प्रकारचे रोगांसाठी वापरण्यात येत असते. मित्रांनो, तुम्हाला M45 जो बुरशीनाशक आहे तो हा संपर्क आहे, म्हणजे रोगाच्या पापुष्ट भागावर हे काम करत असते. त्यामध्ये जे घटक आहे तर मेनकोजेब नावाचं त्यात केमिकल आहे, ते जे 70% या M45 असतं. WP जे दाखवलं म्हणलं ते वेटेबल पावडर म्हणतात मित्रांनो, म्हणजे ते पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होते, विद्राव्य होतात, म्हणून त्याला WP म्हणलेलं आहे. त्याचं फॉर्म्युलेशन आहे ते पावडर फॉर्ममध्ये आहे, वेटेबल पावडर. तर दुसरी गोष्ट, याला हिरवा कलर देण्यात आलेले मित्रांनो. बघा, चौकोन दिलं आहे खाली, त्यात हिरवा कलर आहे, म्हणजे हे पॉयझनच आहे, विष आहे. पण विषाची जी त्याची पॉवर आहे, म्हणजे तीव्रता जी आहे ती हिरव्या कलरमध्ये दाखवलेली आहे. हिरवा कलर म्हणजे 4 कलरमध्ये दाखवले असतात. सगळ्यात कमी हिरवं असते, त्याच्यानंतर निळा असते, त्याच्यानंतर पिवळा असते आणि सगळ्यात जास्त विषारी लाल असते. तर हिरवं कलरमध्ये दिले मित्रांनो. हे हाताळण्यासाठी पण सोपं आहे, वापरण्यासाठी सोपं आहे आणि सर्वात जास्त बुरशी रोगावर हे काम करते. तसं खाली तुम्हाला दिलेलं बघा, उशिरा येणारा करपा आहे, जे रोग दिलेले आहेत. लवकर येणारा करपा आहे, डावणी आहे आणि बोरी आहे. हे बुरशीजन्य रोग आहेत, जे साधारण सर्वच पिकांवर येत असतात. नंतर साप पावडर आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये जे घटक आहे ते आहे मेनकोजेब 63% प्लस कार्बन डायझम 12% WP आहे. WP म्हणजेच वेटेबल पावडर किंवा वॉटर सोल्युबल पावडर असं तुम्ही म्हणू शकता. UPL कंपनीचं आहे. त्याचं पण जी विषाची जी प्रमाणता, तीव्रता दाखवण्यात आलेली आहे ते हिरव्या कलरमध्ये आहे. हिरवा म्हणजे सर्वात कमी विषारी, निळा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त विषारी, पिवळा म्हणजे अजून त्याच्यापेक्षा जास्त आणि सर्वात जास्त विषारी म्हणजे लाल कलरमध्ये दाखवतात. मित्रांनो, साप बुरशीनाशक हे सुद्धा खालील जे रोग दाखवण्यात आले त्याच्यावर काम करते. जसं उशिरा येणार करपा आहे, लवकर येणार करपा आहे, डावणी आहे, बोरी आहे. मित्रांनो, हे दोन्हीही
दोन्हीही औषधं बुरशीजन्य रोगांवर काम करत असते. तर कार्बोनडायझम आणि मेन्कोजेब कॉम्बिनेशन दिल्यामुळे M45पेक्षाही जास्त रिझल्ट्स मिळतात. हे कार्बोनडायझमचे आंतरप्रवाही आहे, म्हणजेच त्याला पद्धतशीर असं बुरशीनाशक म्हणतात. हे झाडाच्या आतमध्ये जाऊनही काम करते आणि बाहेरून हे मेन्कोजेब काम करते. म्हणजे रोग जर आतून जरी असला तरी आतून कवर होतो, बाहेरून पृष्ठभागावर जर असला तर ते पण कवर होते. याचा अर्थ असा नाही की बा तुम्ही M45 न वापरता सापच वापरावा, तर तसं नाही मित्रांनो. तर पहिल्यांदा तुम्ही शक्यतो M45 वापरायला पाहिजे, मेन्कोजेब. त्यानंतर दुसऱ्या फवारणीला साप पावडर वापरलं पाहिजे. कारण तुम्ही ह्याच्यामध्ये M45 जे आहे ते मेन्कोजेबमध्ये जे M45 आहे, M45मध्ये जे मेन्कोजेब आहे ते 70% आहे. तिथं पॉवर जास्त आहे. सापमध्ये 63% आहे, कमी आहे. मग त्या जोडीला कार्बोनडायझम दिलेलं आहे, त्याची तिथं पॉवर आलेली आहे. पण मग कधी कधी काय होतं की मेन्कोजेबमुळे काही रोगाला फरक पडत नाही, तर ते साप पावडर कॉम्बिनेशन असल्यामुळे ते फरक पडून जातो. पण इथं 70% मेन्कोजेब आहे M45मध्ये, ते सुद्धा पॉवरफुलच आहे, कारण इथं प्रमाण जास्त दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे औषध आहे. मित्रांनो, हे औषधं फारच कामाचे आहेत. म्हणजे असं नाही की बा हे तुम्हाला ह्याच्यापेक्षाही भारी भारी काम करणारे औषधं आहेत मार्केटमध्ये अजून दुसरे. पण मग हे जे आहे हे जवळपास सर्वच रोगांवर काम करतात, सर्वात जास्त रोगांवर. म्हणजे हे तुम्हाला इथं 4 तर मेजर रोग दाखवलेले आहे मी, त्याच्यापेक्षा अजून इतर रोगांवर पण हे काम करतात. आणि मार्केट म्हणजे दुसरे काही अजून औषधं आहे, नवीन जनरेशनचे बुरशीनाशक आहेत, ते काही स्पेसिफिक काम करतात, काही ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणतात. पण हे दोन्ही ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, म्हणजे अनेक रोगांवर काम करणारे. तर असं आहे मित्रांनो. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवशाल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशी माहिती सर्वांना मिळेल. धन्यवाद मित्रांनो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून वेगवेगळ्या औषधाचे आपण व्हिडिओ बनवत आहोत, कारण एका वेळेस तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये एकाच औषधाची माहिती देऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.